आरएसएसची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठक. संघ परिवारातील 32 संघटना सहभागी होणार. जेनझी संबंधाच्या मुद्द्यांवर समन्वय बैठकीत प्राधान्याने चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील अंबाझरी तलावाला भेट देणार. महानगरपालिकेने अंबाझरी तलावातील जलपर्णी काढून तलावाचं शुद्धीकरण केल्याने पाहणी करणार. महापौर रितू तावडेंकडून जुहू चौपाटीची पाहणी. प्रचंड कचरा असलेली ठिकाणे पाहण्याचं रितू तावडेंनी टाळलं. पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यावधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचा सवाल. आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य. मराठीचे ज्ञान नसलेल्या किंवा बोलता न येणाऱ्या चालकांवर कारवाई होणार. 150 डबल डेकर बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार. 3 वर्षांपासून रखडलेला विद्युत डबल डेकर बसचा पुरवठा आता पुन्हा सुरू होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.